मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला. पीएनपी ही एकच जलवाहतूक सोमवारपासून सुरू. यंदा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामधील पावसामुळे जलवाहतूक काहीशी उशिराने सुरू. आता एसटी महामंडळाच्या मालकीच्या अतिरिक्त जागा 99 वर्ष लीजवर देणार. शासन निर्णय सोमवारी जारी. महामंडळाला 1.5 ते 2 पट आगाऊ प्रीमियम मिळून उत्पन्नामध्ये चांगली वाढ होण्याची अपेक्षा. नद्या नाल्यांमधील कचरा ट्रॅश बूम करणार साफ. पश्चिम उपनगरांसाठी खास उपाय. अंदाजे 200 कोटींचा खर्च. नदी नाल्यांमधील तरंगता कचरा साफ करण्यासाठी मुंबई मनपाचा निर्णय. पुण्यामध्ये महिलांच्या वेशामध्ये कंपनीमध्ये चोरी. वानवडी पोलिसांकडून सराई चोरटे अटकेत. आरोपीकडून 2,19,000च्या तांब्याच्या तारा जप्त. मुंबईमधील गृहविक्रीला ऑगस्टमध्ये ब्रेक. 11% घटले व्यवहार. जुलैमध्ये 12,579 मालमत्तांची तर ऑगस्टमध्ये 11,230 मालमत्तांची विक्री. 7 महिन्यांपासूनच्या मालमत्ता विक्रीमधील वाढीला ऑगस्टमध्ये काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र. व्हीआयपी दर्शनावर लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस. 6 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमधील घरांना तुफान प्रतिसाद. 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1 लाखाहून जास्त अर्ज प्राप्त. पुण्याच्या प्रभाग रचना सुनावणीसाठी व्ही राधा यांची नियुक्ती. 5 ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही सुनावणी घेतली जाणार. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी प्रवेश प्रक्रियेसाठी पुढील फेरी सुरू. 10 सप्टेंबर अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार.